हॅलो फ्रेंड्स, तर आज काढलेले आहे मी भांडी घासायला आणि घराची थोडी साफसफाई, किचनची साफसफाई सुद्धा काढलेली आहे आणि जे जिरं मसाल्याचे डबे असतात ते सुद्धा घासायला काढलेले आहेत मी आणि घासून झालेले आहेत माझे आता. तर आता बस मला ते लावायचे होते आणि मी सेल्फ क्लीन करून घेतलेले आहे आणि बाकीचे भांडे माझे घासायचे होते आणखी बाकी, आणि हे आधी घासले आहे मी, त्यामुळे बाकीचे भांडे मी जमा करून ठेवले आणि ही भांडे आता मस्तपैकी पुसून घेते याला. आणि यामध्ये त्यानंतर डायनिंग पण क्लीन व्हायचा होता आणि घरात मस्तपैकी मी असे झाडं लावलेले आहे आणि किचनमध्ये सुद्धा बघू शकता खूप छान असे लावलेले आहे, दिसायला लुक एकदम बढिया आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही. आणि बाहेर आली नंतर मग मी माझ्या पोर्चमध्ये आणि तुम्हाला दाखवत आहे. आता मी कढीपत्त्याचं झाड बकेटमध्येच लावलेलं आहे. बकेट फुटली होती तर खूप छान होतं आणि इकडच्या साईडला सुद्धा मस्तपैकी लावलेले आहे. कसे वाटले कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मला. आणि इकडे खिडकीत सुद्धा मस्तपैकी लावलेले आहे आणि एक छान असा लुक आलेला आहे. वाटलं नव्हतं मला इतके होतील मोठे. आणि इथे सांबार लागलेला आहे, हे आहे मिरच्याचं झाड आणि सांबार बढियाचा लागलेला आहे आणि कामापुरता निघतो भाजीत टाकायला. आणि इकडे आमचं मिनी गार्डन आहे. तर बघू शकता आणखी खूप सारे भांडे टाकलेले आहे मी घासायला. आणि इकडे झेंडूचे झाडं लागलेले आहे, साईडला लागलेले आहे म्हणजे मी लावलेले आहे. आणि हे सुद्धा झाड मोठं झालेलं आहे, ते आहे भाजीचं झाड. आणि इकडे छोटी छोटी क्यूटची फुलं आलेले आहे आणि गुलाबाची फुलं तर खूप जास्त आलेले आहे. आणि तुम्हाला दाखवते आता मी माझ्या घरासमोरचं वातावरण. तर खूप बढिया असं वातावरण झालेलं आहे. आज पाऊस नव्हता, 8-10 दिवसापासून लगातार पाऊस सुरू होता, त्यामुळे खूप चिकचिक वाटत होतं. आता खूप फ्रेश वाटत आहे. 2 दिवस झाले पाऊस नाही आहे. त्यानंतर मग मी डबे पुसून घेतले आणि त्यामध्ये जिरं मसाला सर्व भरून घेतलं आणि वेगवेगळ्या वस्तू त्यामध्ये भरून घेतल्या आणि नंतर त्याला छानपैकी त्याच्या आधी पुसून घेतले होते, नंतर ते सेट करून घेतले आणि बघू शकता किती छान दिसत आहे आता. आणि मस्तपैकी लावून घेतलं आणि हा आहे माझा फायनल लुक. त्यानंतर मग मी गॅसवटा क्लीन करून घेतला. त्यानंतर थोडा फोडणीचा भात बनवून घेतला, मधात मला भूक लागलेली होती. आणि एका साईडला मी आलू उकडायला टाकत आहे. आता आज बनवत आहे मी आलूची चटणी. तर एका साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं, मला बनवायचं होता चहा. आणि एका साईडला इकडे आलू उकडायला टाकून दिले. त्यानंतर मग मी डायनिंग क्लीन करून घेतला. समोरच्या हॉलमध्ये सुमित टीव्ही बघत होता. आज तो काही स्कूलमध्ये गेलेला नाही आहे. माझं डायनिंगसुद्धा क्लीन करून झालेला होता. तर अशा प्रकारे आहे आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय. त्यानंतर मग मी पुऱ्या बनवायला घेतल्या. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तर पुऱ्या बनवल्या मस्तपैकी आणि त्यानंतर पुऱ्या झाल्या, कुरड्या तळल्या आणि मस्तपैकी शिरा बनवला. आणि आलूची चटणी माझी रेडी झालेली होती. तर आजचा बेत माझा हाच होता, आलूची चटणी, पुऱ्या आणि शिरा. तर मस्तपैकी झालं होतं. त्यानंतर जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मी भांडीसुद्धा घासून घेतली आणि त्यानंतर थोडीशी गार्डनमध्ये बसली. बाय.